बाई मुगली आज लयच रागाला गेला होता, रुसून फुगून बसला होता. मी विचारलं काय झालं, तर काय म्हणताय बघा की. तुम्ही मित्रांच्या घरी शिरकुंबा खाय गेला. मला आता भाचीनं हट केला होता शिरकुंबा खायचा, म्हणून पळत पळत दुकानात गेलो आणि हे सामान घेऊन आलो. आणि दूध बी लय होतं घरी शिल्लक. ढंगळांग मचळांग ढंगळांग मचळांग. सबसे पहले ये काजू बदाम ऐसा कटा 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 काप के लेने का. आणि एवढं सामान लागतंय शिरकुंबा करायला, बघून घ्या. आणि हे हाय तूप. आणि तुम्ही म्हणचाल एवढं लाल भडक कसं काय झालंय, त्याला कडवल्यामुळं असं लाल भडक झालं होतं. आणि हे हाय काजू बदामाच्या फाकळ्या, आणि ही हाय इलायचीची पावडर. आणि ती बघा तिकडे ठेवली साखर, एक वाटी भरून घेतली होती. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्या. आणि ही हाय त्या शेवाळ्या, आणि इकडे ठेवलंय दूध. मग गॅसावर एक बघून ठेवायचं आणि त्याच्यात घालायचं तूप. आणि ही काजू बदामाच्या फाकळ्या त्या तुपात अशा भाजून घ्यायच्या, आणि त्याच तुपात ही शेवाळ्या बी भाजून घ्यायच्या. आणि पुण्यांदा त्याच बघण्यात असं दूध टाकायचं. आणि तुम्ही म्हणसाल ही लाल तवंग कशाचा आहे, ही तुपाचं आहे, बाकी काय नाही. मग उकळलेल्या दुधात अशी साखर घालायची, तुम्हाला पाहिजे तेवढी. त्याच्यातच मग काजू बदाम, शेवाळ्या आणि इलायची पावडर हे टाकायचं, आणि त्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं. झाला की मग शिरकुंबा तयार. आमच्या आई साहेबानं शिरकुंब्या सोबत खायला असं गुलगुली केलं होतं. मग सगळ्यात आधी मुगलीला दिलं खायला. कसं कसं लागतंय, छान छान लागतंय. मग म्या बी दिला दणका, फुरुक असं फुरक्या मारत मारत शिरकुंबा खाल्ला.